तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अमोल पाटील. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? तर बरेच राहा. चला पुन्हा एकदा घेऊन येत आहे तुमच्यासाठी न्यू ब्लॉग. आणि आपल्याला आज कलंबोली ते अलिबागचा कॉल आहे साखरपुड्याचा. सकाळचे 7 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी आपल्या रोटपाली गावातल्या पोरांना एक सल्ला देऊ शकतो, कारण की तुम्ही या कलेला कुठे मरण नाही आहे आणि बँडमध्ये भरती व्हा. भरती चालूच आहे आणि आपल्या असंच गावाचं नाव मोठं करूया आपण. आम्ही तर करतोयच, तुम्ही पण इन्वॉल्व व्हा आणि इन्वॉल्व होऊन आपल्या गावाचं नाव असंच पुढे नेऊया. तर चला आता चहा पिऊन घेतो मी. आईने चहा ठेवला आपल्यासाठी आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. मला मी आताच बोललो आपल्या पोरांना भरती व्हा म्हणून. तर पोरं का ना भरती होईल बँडमध्ये? लोक काय बोलतात, बँडमध्ये जाऊन माझा मुलगा असं होतो आहे तसं होतो आहे, म्हणजे वाईट मार्गेला लागतो आहे. असं काहीच नाही आहे, आपल्या मनावर आहे. कोण बोलतं दारोड्या होतो आहे आणि घाबरतात पोरं बँडमध्ये भरती व्हायला, का त्यांना घरचा धाक नसतो. बाहेरची लोक घरी काय ना काय सांगत असतात, त्याच्यामुळं ते भरती होत नाही. तर चला काय करणार आता, ज्यांची ज्यांची इच्छा. ज्याच्यात नाही कला तो नाही येऊ शकत. आणि आपला लाल्या बघा, सकाळी सकाळी उठलाय. लाल्या येतं का? ऐ काय बघतो? चल टाटा, चाललो मी. येतं तू? चल ये चल ये लाल्या. इकडं ये, चल. येतं का? आणि बोला बघा कसा बसलोय. बोला हे बोला. चल येतं. आज जायचे ना? हां गाईज, आज आपलं बोला, शंभू, सुंदर आणि हरण्या हे देखील आज शर्तीनं चालल्यात. पण आता माझं काय मूडच ऑफ झालं आहे, कारण की मूड ऑफ बोलू नाही शकत, कारण की ही ऑर्डर पण आहे, जिम्मेदारी आहे ती एक माझ्यावर आणि सर्व बँडवर. तर शर्तीनं तर जायला नाही भेटणार, तर त्यांना इथंच बाय बाय करून घेतो. हरण्या कसं बघतोय बघा. सुंदर, हे सुंदर, शंभू आणि टिकली, लाल्याची आई. तर चला आपण जाऊ आता बँड ऑफिसवर. तिथं बघू पोरं आल्यात का. मी तर रेडी झालोय, बाकीचे पोरं रेडी झालेत का माहीत नाही. तर भेटू चला ऑफिसला गेल्यावर. आंघोळ बिंगोल करून आलेलो आहे आणि पोरा इथं सामान भरतात, म्हणजे रिक्षान. याचा तर रोनकची कुत्र्याचं लई टेन्शन आहे, लय भीती वाटते याची. पोरं रिक्षान सामान भरतात, पण यांचे अंगाला पाणी नाही लागलं वाटतं. मॅनेजरने टायमिंग टाकले 6:15ला. आपण करेक्ट पोहोचलो इथं ऑफिसमध्ये, पण मॅनेजरच्या अंगाला पाणी नाही वाटतं. मेरी क्रिसमस. हे संतोदा गाईस, तर बघा असं पोरांना बोलवायला यायला लागतं घरी, घरी उठवायला. पाणी तापत ठेवलं इथं. चल हा बोलतो चल. ये आली नाही, बसला लेट झाला. तर पोरा चालली चालत. नवरदेवने आपल्यासाठी बस केलेली. बस डायरेक्ट कलंबोलीला येणार आहे वाटतं. पोरा तिकडे चालली पुरं चालत. कलंबोली गावात पोचलोय आपण आणि पोरा आल्यात सामान न्यायला. सामान आपली रिक्षा भरले सामान, म्हणजे सॅक्सफोन ट्रम्पेटच्या बॅगी आहेत. पोरा बघा नाश्ता करतात, सगळी नाश्ता करायला घसरले. अनुग्रह गरम आहे का? हा वाचतो.
CNG पंपावर CNG भरायला. समीर पाटील स्वतः ड्रायव्हर, स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर. माझी गाडी मीच चालवणार असे ते बोलतात. संध्याकाळचे प्रसाद ड्रायव्हर होणार आहे. वा वा भाई मोज कर दी. अरे मी चालून गाडी तुम्ही कशा टेन्शन घेता. मी आहे ना गाडी. मी गाडी चालवी. मी चालू शकतो भाई, तू स्वर्गान नको देऊ. तुला लगीन झाला आहे बघ. तो बघ समीर मामा आणि त्याची फॅमिली. हो ती बघ. जाऊ काय लागते का जाऊ. आमचा 11 आहे भाई. आमच्या 11ची फॅमिली, आमची 4ची नाही. 4ची फॅमिली आवडा भलकाला भेटायचं. ऍक्च्युली आम्ही आता पोहोचलेलो आहे पोयनाडला. आणि पोयनाडला ट्रॉफिक बघू शकता तुम्ही. ऍक्च्युली एवढी ट्रॉफिक लागली, लई ट्रॉफिक आहे. 31 ऑफर TK बिअर शॉप कितनी भी पिओ. माझं लगेच नितीन पान शॉप. त्याच्या मागे नितीन पान शॉप. पान शॉप नाही रे तू. काय मग इस्त्री केंद्र बघू शकता तुम्ही. इस्त्री करायची असेल आणि कोण टावरला करायची होती ना. ओ बाबा जय बिअर शॉप. कुत्रा वाटतो ना काय चालला. तसा नाही. कुठं मिरच्या घ्यायला गे. इथून मिरच्या घ्यायसाठी आपण जाऊ शकतो. मच्छी पण भेटतं. मच्छी पुढे भेटतं बोलतं. पुढे भेटत पुढे जाऊ. आता वडापाव भेटतो बोली. घेतली ना बाई नवीन. तुझा मित्र आहे ना काहीच. तर आमचा फेमस वडापाव आलेला आहे इथं. म्हणजे आम्ही इथं दर फेरी इकडे आलो ना तिथंच खातो. मला दाखवतो मस्त वडापाव लागतो. आणि इथं बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं आहे. फेमस वडापाव. वडापाव मला 2. पण 2. आम्हाला 2 द्या. यांना नका देऊ. 2 पाहिजे. इकडं बघ घासारला बाई. सिंगल या तर तुम्ही पण खायला, आम्ही खाऊन घेतो. गाईस तर चला आम्ही 2 व्हीलरवर चाललो. बाय बाय. सामान घेतो. झकास 25. टाटा बाय 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 बाय. मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपली बस लागले 12 कोसावं आणि आम्ही चाललोय 13 कोसावं. सगळी पोरं बघा. ही मेहनती पोरं आहेत. काम करताना याला कलेची आवड आहे खूप. त्यासाठी सामान न्यायला आल्यांना. बाकीची तिकडं बाकी हा जाईल नाही जाईल. रस्ता खुल्ला आहे. हो बघा आम्ही अंडा आणले. जेवण चालू नाही खाली आहे जेवण चालू. जागा आहे तुम्हाला जायला. आम्ही डोलीला चाललेलो पण काय मधीतच शामरुकाचा अंडा भेटला आम्हाला. तो घेऊन चाललोय आता मांडवात. सगळं मिळून खाऊ. असेल ना रे. काय बघू तो बरं बघू. नाही ना खरोखर का बने तू काय खाशील. सगळं काय अंडा खायचे आपल्याला. आणि समीर पाटीलची रिक्षा आलेली आहे बघा. सामान आणायला गेलता फर्स्ट टाइम. बघा 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 बघा.
सुमित पाटील सगळ्यां पहिले जेवायला बसले. भुक्कड एक नंबरचा भुक्कड टपान येतं घरी डब्यान भरून नेणार आहे आता. हे बघा हे बघा समीर पाटील स्वतः कसं खातो बघ. ही समीर बघ आज तिजो आज ती खा की वा वा. ए बाबा काय करतोस. भाकरी खाली ठेवली हे तिथून भाकरी आण. निवांत बसल्यान बघ पोरा कशी बसल्यान शांत पोरा. शांत शांत पोरा. आणि तिकडून बैलगाडी आलेली आहे. सर्जा राजाची पहिली जोडी. काय बोलायचे. बैल जोडी ठीक आहे. 3 किलोमीटर चालत गेलता. जुन्या आठवणी ताज्या होतात. काय हो टाकू चल मग. गबलन गबलन टाकायला गाईस. तर चला पोरांना बोरा खायचे तर मी चाललो आता बोरा काढायला. माकलो ना
गेलो आतमध्येच. चला गाईस, बोरा बघा बोरा. आवरी मोठाली बोरा कुठं बघलेन का? बघ, किरलेली असली मग मी ना खाईत. पहिले तुम्ही खाऊन बघा बाई. यो कसला आहे बघ. बाबा बाबा दणके. जर साप पीप कुठं चालले पर चल बघ. आता घे ना काला काराला चांगली रे. ही बोरा बघ कस चालली हे चीजला. माझ्या हातान बघ असलंय बघ रट्ट्या. तो बघ आज घेऊन बघतो काय बोलत. पोटना भरला जेवल्यात मांडवण. तर आता हे बोलतात कलेजी बेटा खायचे. आपण आल्यावर कलेजी बेटा घेत आहोत. कलेजी आणि टेटात द्या. हां तर हृदय बिदय देऊ नका, मला आवडत नव्हतं. 80 रुपये पाव. गाईस बघा पोरा इथं असं वाटतं वाजवायला आलं का एकविरीला आलं समजत नाही. चिक्क्या घ्यायला जमल्या. तू नाही काय घेत का? मूड नाही का? मूड नाही. मूड आहे का घ्यायचं का? ठीक आहे, आपण एक गेलो तर ठीक आहे. इथं काही घ्यायचं त्याला काही उद्योग धंदा नाही. रिक्षा रिक्षावाल्याला काही धंदा पोरानं घेतलं का अजून काही ना काही सस्ती चीजों का शौक नहीं है क्या? हाँ? खाना खाने के बाद काजू लगता है. बोला तर तू काहीतरी बोल. तू काय टप आहे ही नली नल्या खाणारी माणसं आहे ती. कलंबोली गावात पोचलेलो आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30 आणि सकाळी आपण 7 वाजता घरातून निघलेलो. बँडवाल्यांचा तुम्ही बोलताना बँडवाले एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात, पण त्यांचं टायमिंग आणि मेहनत पण बघा किती मेहनत असते. आता काय बोलू मी तुम्हाला नाही बोलू शकत. अजून नवरा कुठं गेला आहे आम्हाला माहीत पण नाही आणि आम्हाला त्यांनी नवऱ्याने बस कडून दिलेली. यांची हे काय बोलतात काय माहीत. आलं का गाईस? तर चला नवरा आलेला आहे फायनली. हे बघा गाडी आली. आम्ही कलंबोलीच्या कालभैरव मंदिराजवळ थांबलोय. नवऱ्याची एंट्री झालेली आहे. गाईस तर चला सकाळपासून तुम्ही ब्लॉगचा एन्जॉयमेंट घेतला आणि
हा ब्लॉग इथेच एंड करतोय. मागची पोरं आवाज देतात आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या. चला एंड करता करता आपल्या पोरानं पण ये इथं समोर ये. काय बोलतो बिट्टू? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठल्या चॅनलला? अमोल पाटील 8825. कसं वाटतं ना आपलं ब्लॉग? मस्त. एन्जॉय करतोस ना? मग आमच्या घरी तर तेच आहे. त्यांच्या घरी रोजचा आपलं ब्लॉग बघतात, पण आपण रोज डेली ब्लॉग नाही बनवत. आपलं कधी काय फंक्शन असला तर ब्लॉग बनवतो. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय.